नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ही महाराष्ट्र शासनाची योजना असून या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट सोबतच इंटरनेट व ऑनलाईन क्लासही मोफत मिळणार आहे। त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत, त्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास काही गरजू व्यक्तींना आपण हा व्हिडिओ शेअर करावा। लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग व्हिडिओ पाहू। मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल। यामध्ये फ्री टॅबलेट ही योजना जी आहे याबद्दलच्या अटी आणि शर्ती म्हणजे त्यांचं जे नोटिफिकेशन आहे हेच प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। बघा, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, कार्यालय व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती, महाराष्ट्र राज्य नागपूर अंतर्गत हे नोटिफिकेशन निघालं आहे। जेई नीट MSCIT 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील दिलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेई नीट CET बॅच 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट पुरवण्यात येणार आहे। या योजनेच्या लाभासाठी काय पात्रता आहेत बघा। नंबर 1, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी। नंबर 2, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावी। त्यासाठीही तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की नुकताच आज महाराष्ट्र शासनाचा GR निघाला आहे। नॉन क्रिमिलेअरला उत्पन्न मर्यादा नाही। हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। तिसरा नियम, सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे, म्हणजे बोनाफाईड। 5, विद्यार्थ्याची निवड ही त्याने इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीच्या तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। आता बघा, अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित, 2 नंबर रहिवासी दाखला डोमासाईल सर्टिफिकेट, 3 जातीचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट, 4 वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, 5 इयत्ता 10वीची गुणपत्रिका, 6 इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती हे दोन्ही लागणार आहे, 7 दिव्यांग असल्यास दाखला, 8 अनाथ असल्यास दाखला हे 2 असतील तर द्यायचे आहेत। बघा, आरक्षण सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। आता कोणाला हे योजना मिळणार आहे? इतर मागासवर्ग OBC साठी 59%, यासाठी विमुक्त जाती म्हणजेच VJA 10%, भटक्या जमाती NTB 8%, भटक्या जमाती NTC 11%, भटक्या जमाती 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%, असं 100% याचा कोटा आहे। समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। बघा, प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, दिव्यांगकरता 4% जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहेत। अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर जेई नीट MSCIT बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। बघा, या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंकसुद्धा देण्यात येणार आहे, त्यामुळं आपण त्यावरही जाऊन भरू शकता. नंबर 2, अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. डॉक्युमेंट जे जोडणार आहात त्यावर तुमचं सेल्फ अटेस्टेड असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, अटी शर्ती. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/5/2025 आहे. 2, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, म्हणजे यामध्ये फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 3, जाहिराती रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. 4, कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेदरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. 5, अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. अशा पद्धतीनं हे नोटिफिकेशन निघालं आहे. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूयात. आपण NEETmahajyoti.org.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांचं जे फॉर्म येईल, ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE NEET MSCIT ट्रेनिंग 2025-27 मोबाईल व्हेरिफिकेशन. तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे 10 डिजिट. तो टाकल्यानंतरच तुम्हाला पुढील प्रोसेस दिसणार आहे. तुम्हाला एक OTP रिसीव होईल. तो OTP तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला आलेला OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे. तो सबमिट केल्यानंतर बघा, अप्लाइड कोर्स तिथं माहिती दिली. पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. अप्लाइड फॉर तुम्ही कशासाठी अप्लाय करणार आहात, JEEसाठी, नीटसाठी किंवा MSCIT. ॲप्लिकेशन फॉर्म, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला भरायचं आहे. ॲप्लिकेशन फादर गार्डिनियन नेम, तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव आणि आडनाव लिहायचं आहे. जेंडर तुम्हाला भरायचं आहे, तुम्ही मेल आहात, फिमेल आहात. डेट ऑफ बर्थ तुम्हाला भरायची आहे. आर यू ॲन ऑर्फन, तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्हाला लिहायचं आहे तिथे यस नो. आणि कशा टाईपचे आहात, संस्थात्मक आहात, संस्थाबाह्य आहात, हे पण लिहायचे. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात का, असाल तर कोणत्या प्रकारचे अपंगत्व तुमच्याकडं आहे तो तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर सोशल कॅटेगरी तुम्हाला इथं निवडायची. बघा, इथं तुम्ही OBC मधून येता, विजेमधून येता, NT-B मधून येता, NT-C मधून येता, NT-D मधून येता का SBC मधून येता, हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कास्ट तुमची जी असेल ती तुम्हाला, जर इथं तुम्ही निवडलं तर तुम्हाला इथं कास्ट येतील. त्या कास्टपैकी तुमची जी कास्ट असेल ती तुम्हाला भरायची आहे. नॉन क्रिमिलियर तिथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर, नॅशनॅलिटी, तुम्हाला डोमासाईल क्रमांक, हे बघा इथं आहे. डोमासाईल तुम्ही कुठले आहात, कोणत्या जिल्ह्यातले आहात. समजा तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल तिथून तुम्हाला तो जिल्हा निवडायचा आहे. तुमचा रेसिडेन्शियल एरिया जो आहे, अर्बन असेल, रुरल असेल, तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं परत एकदा तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तहसील सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची सिटी जी आहे ती सिटी तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड नंबर, पिनकोडसुद्धा टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस ॲज पर, म्हणजे जर सेम असेल तर तुम्हाला इथं या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे भरायची गरज नाही. जर सेम नसेल तर तुम्ही ते परत भरू शकता. बघा, ईमेल आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुम्ही जर अल्टरनेट मोबाईल नंबर जर देणार असाल तर तोही दिलेला चांगला राहील, कारण कधी फोन लागण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला इथं ईमेल आय डीसुद्धा मॅन्डेटरी दिला आहे. तुम्ही तो भरून सेव करून पुढं तुम्ही तो फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन डिटेल्ससुद्धा भरावे लागतील. काय क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत बघा, नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, बोर्डचं नाव लिहायचं आहे, इयर ऑफ पासिंग लिहायचं आहे, टोटल मार्क्स किती आहेत, मार्क्स ऑप्टेन तुम्हाला किती मार्क पडले आहेत, तुमचं पर्सेंटेज लिहायचं आहे.
ते सेव्ह करायचं आहे तुम्हाला. हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुढं डॉक्युमेंट्ससुद्धा त्याच्यासाठी अप्लाय करायचे आहेत. बघा, तुम्हाला तुमचा फोटो हा 200 KBच्या आत अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इमेज सिग्नेचर जे सुद्धा एका पेजवर काढून ते 200 KBच्या आत स्कॅन करायचे आहे. त्यानंतर कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड पुढील बाजू आणि मागील बाजूसुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी ऑप्शन आहे, ते सुद्धा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर SSC मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर 11th बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. 11th ॲडमिशन रिसिप्ट तुम्हाला हे करायचं आहे, यामध्ये अपलोड करायचं आहे. डोमसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म घरबसल्या मोबाईलवर भरू शकता आणि महाज्योतिषतर्फे जी टॅबलेट, इंटरनेट आणि ऑनलाईन कोचिंग क्लास मोफत मिळणार आहेत, त्याचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी असलेले विद्यार्थी हे घेऊ शकतात आणि आपण तो घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.